महाराष्ट्रात धर्मांतरावर नवीन कायदा आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर केलंय। नाव जरी स्वातंत्र्य असलं तरी फोकस आहे बेकायदेशीर धर्मांतरण थांबवणं। हा कायदा नेमका काय आहे सांगतो, रील शेवटपर्यंत बघा। धर्म स्वातंत्र्य विधेयक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जर कुणाला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर तो डायरेक्ट बदलता येणार नाही, आधी ऑफिशियल नोटीस द्यावी लागेल। ही नोटीस दिल्यानंतर प्रशासन तपास करेल की हा निर्णय खरोखर स्वेच्छेने घेतला जातोय का, की यामागे काही दबाव, फसवणूक किंवा आमिष आहे। आणि हे सगळं नॉर्मल असल्याची खात्री झाल्यावरच ते धर्मांतर कायदेशीर मानलं जाईल। म्हणजेच प्रोसेस पूर्ण केली तर कोणतीही अडचण नाही, पण प्रोसेस टाळली तर धर्मांतर मान्यच होणार नाही। पण इथे सर्वात महत्त्वाचा भाग येतो, जर जबरदस्ती किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकून धर्मांतर केलं असल्याचं आढळलं तर हा सरळ गुन्हा मानला जाईल आणि या केसमध्ये 7 वर्षांपर्यंत जेल आणि दंडाची तरतूद आहे। जर प्रकरण गंभीर असेल, जसं की अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या कमजोर किंवा अनुसूचित जाती जमातीतले व्यक्ती, तर दंड 5 लाखांपर्यंत जाऊ शकतो। सामूहिक धर्मांतराच्या केसेसमध्ये सुद्धा कठोर कारवाईची तरतूद आहे। असा गुन्हा पुन्हा केल्यावर शिक्षा अजून जास्त वाढू शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न केलं असेल तर ते लग्न कोर्टाकडून शून्य घोषित केलं जाऊ शकतं, म्हणजेच ते इल्लीगल मानलं जाईल। तक्रार करण्याचा अधिकार फक्त संबंधित व्यक्तीपुरता मर्यादित नसेल तर तिचे आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक सुद्धा तक्रार करू शकतात आणि काही केसेसमध्ये पोलीस देखील स्वतःहून कारवाई करू शकतात। थोडक्यात सांगायचं तर हा कायदा धर्म बदलण्यावर बंदी घालत नाही, पण तो अधिकार वापरताना कशी प्रक्रिया फॉलो करायची हे आता स्पष्टपणे ठरवलं गेले। तुमच्या या विषयावर मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।